आता मनोरे मॅडम गेल्यात, आता मुंडे साहेबाला तुम्ही बघा GR कसा काढलेला आहे, एवढा बारीक GR. आता लोक राशन कार्ड काढताना ग्राम भागातले येतात, त्यांना उत्पन्न लागतं 60,000च्या खाली बांधतात. हो, सिल्लोड शहराला इथं 40-45 हजाराचं उत्पन्न लागतं, तेव्हा काढू ते मानतो आपण. आपल्याला काय पाहिजे की तलाठी ग्रामपंचायतचं आपलं तहसीलचं रहिवाशी आणि दुकानदाराचा रिपोर्ट किंवा गावचा आहे का नाही. मग आता पोलीस पाटील असन, ग्रामसेवक असन, तलाठी असन, हे लोक देत नाही. आणि ग्रामीणमध्ये 40,000 उत्पन्न कोणीच देत नाही. 40,000 उत्पन्न द्यायला गरीब लोकांना काय करावं. म्हणजे जे अटी नियम जे लावलेले आहे नायब तहसीलदारच्या ऑफिसच्या त्या पुरवठा अधिकारी भिंतीवर जे लावलेलं आहे त्याच्यात काय कमी करायला पाहिजे त्यांनी. त्याच्यामध्ये फक्त रहिवासी घ्या, उत्पन्न घ्या आणि दुकानदाराचा रिपोर्ट घ्या आणि ते लोकांना कार्ड द्या. म्हणजे तीन डॉक्युमेंट. उत्पन्न नसलं तर हमी पत्र घ्या, हमी पत्र घेऊ शकतो. म्हणजे 3 डॉक्युमेंट घ्यायला पाहिजे त्यांनी. कोणकोणते रहिवाशी आणि स्वयं घोषणापत्र या उत्पन्न. नाहीतर आपला राशन कार्ड करताना राशन कार्डची फाईल, रहिवासी उत्पन्न, आधार कार्ड, मतदान कार्ड सगळ्यांचे लावून घ्या. आता जे मुंडे साहेब आलेले आहे त्यांच्या अगोदर मनोरे मॅडम होते, त्यांच्या काळात कसं होतं डॉक्युमेंट. मनोरे मॅडमनं स्वयं घोषणापत्र बी घेतलं, उत्पन्न बी घेतलं आणि लोकांना कार्ड दिले. साहेबाचं आल्यापासून ते आम्हाला GR धावतात. ते म्हणतात GRच्या हिशोबानं काम करीन मी, गरिबाचं काम असो कशी म्हणतात असं. म्हणजे मनोरे मॅडम म्हणजे हे अटी नियम प्रमाणे काम करत नाही होते का. खूप चांगलं काम त्यांना काम करत होत्या, पण त्यांना ग्रामीणचा भाग पाहून, लोक पाहून, कंडिशन पाहून काम केलं. आज सगळं असं म्हणलं तर त्यांना काही रहिवासी उत्पन्न, हे मंडळाधिकारी, तलाठी, पोलीस पाटील, नमुना नंबर 8 ग्रामीण का ते लावलं नाही, ते मागवलं नाही बुवा. त्यांनी काय केलं, उत्पन्न घेतलं, रहिवासी घेतलं आणि दुकानदारचा रिपोर्ट घेतला आणि लोकांना कार्ड दिले. आतापर्यंत दिले. हो, आता साहेब आले, मुंडे साहेब यांचे नवीन नेम, नवीन कायदा. कोणी आलं काम करायला तुम्ही कायदेशीर. आता मला तू वाचला ना बोर्ड कसा आहे तर. आता कोण कसं येणार आहे. एखादा गरीब माणूस आला, आमचा कार्यकर्ता आला, आम्हाला त्याचं जावंच लागतं. नाही दिलं तिथे म्हणजे काढून काही दौरले ना, एवढं सजा होईल तेवढी सजा होईल, मग कसं काय काम करणार. काय म्हणू आता, गुन्हा दाखल करतात म्हणतात, असं करणार कसं व्हावं. अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. मोहतरम नाजरीन, आप देख रहे हैं लोकशान न्यूज़ सिल्लोड, बुलंद आवाज़ सच के साथ। आज 23 सितंबर 2024 है। महाराष्ट्र के औरंगाबाद ज़िले के सिल्लोड शहर के नायब तहसीलदार बड़ीराम मुंडे साहब की कैबिन में हूँ। और नाजरीन, जैसा कि यहाँ पर सिल्लोड तहसील में एक चर्चा चल रही है कि बड़ीराम मुंडे साहब जब से इन्होंने अपनी कैबिन संभाले है, पुरवठा अधिकारी हैं, तो यहाँ पर इन्होंने इनके ऑफिस के जो दीवार है उस पर अटी नियम लगाए हैं। तो कुछ सामाजिक कार्यकर्ता इस बात को लेकर परेशान है कि जनता इन अटी और नियम को कैसे पूरी कर सकती है कि जो लगाए गए हैं दीवार पर। तो वही जानकारी के लिए मैं बड़ीराम मुंडे जी के पास में आया हूं कि क्या ये जो निर्णय अटी नियम लगाए हैं, क्या ये जनता को परेशान करने के लिए लगाए गए हैं या शासन के निर्णय अनुसार ये जो है तो अटी नियम है। और अगर किसी को कोई प्रॉब्लम और परेशानी जा रही है तो फिर उसने क्या करना चाहिए, उसकी भी मालूमात मैं आप तक पहुँचाने के लिए खुद बड़ीराम मुंडे साहब के पास में आया हूँ। मुंडेराम सर जी, आपका शुक्रिया, आप अभी आए और आपको तकरीबन 8 से 9 दिन हुए होंगे सर यहाँ पर ज्वाइन करके। तकरीबन सिल्लोड तालुक्यामध्ये माझी 9/9/2024 रोजी इथे मी जॉइनिंग केलेली आहे। और सर, ये जो GR जो आपने लगाया है, इस GR को लेकर कुछ सामाजिक कार्यकर्ता भी परेशान है। पहिल्यांदा मी तुमचं एक विषय क्लिअर करतो की जे आपण बाहेर जे सनद लावलेले आहेत, नाव कमी करण्यासाठी जे कागदपत्र लागतात, नाव वाढवण्यासाठी जे कागदपत्र लागतात, राशन कार्ड खराब झालं असेल, हरवलं असेल, त्याच्यासाठी जे कागदपत्र लागतात, जे आम्हाला शासन निर्णय दिलेले, शासन निर्णय क्रमांक आहे 2013चा, दिनांक 29/6/2013चा तुम्ही हा पाहू शकता। ह्याच्यामध्ये सर्व शासन निर्णयाच्यानुसार जे आम्ही बोर्ड लावलेले आहेत तेच, आणि ते बोर्ड ह्याच्यासाठी लावलेले आहेत की प्रत्येक व्यक्तीला काय कागदपत्र लागतील, काय नाही, ह्याच्यासाठी ते आम्ही बोर्ड लावलेले आहेत। पण सर, आपल्या अगोदर जे नायब तहसीलदार होते मनोरे मॅडम, दुर्गाबाई पवार, ज्यांनी हा मुद्दा उचलला आहे, त्यांच्याशी मी विचारणा केली। त्यांनी सांगितलं की त्यांच्या कार्यकाळामध्ये नवीन राशन कार्ड बनवायचं आहे म्हणजे 3 डॉक्युमेंट लागत होते, उत्पन्नाचा दाखला, रहिवाशी आणि स्वयं घोषणापत्र असं। पण ते शासन निर्णयानुसार न होतं का? हे अगोदर जे इथं अधिकारी होते त्यांनी कोणत्या पद्धतीने काम केलं, हे केलं, त्या संदर्भात मी सध्या काही सांगू शकत नाही। पण आज रोजी जी मी कोणत्याही कार्डधारकांना
कसलीही अडचण येऊ नये आणि त्यांचं काम योग्य रीतीमध्ये एका दिवसामध्येच व्हावं ह्या उद्देशानं जे बी काय आपण जे शासन निर्णयाच्या नुसार आपण ते जे काही फलक लावलेले आहेत ते शासन निर्णय लावलेले आहेत आणि तुमच्याद्वारे मी कार्डधारकांना आणि सिल्लोडच्या नागरिकांना मी हे सांगू इच्छितो की जे बी तुमचं काही इंडिव्हिज्युअल काम असेल जे काही कागदपत्र असतील ती इथे घेऊन या कोणत्याही तुम्ही दलालामार्फत येऊ नये ज्याच्यानं की आमच्या पुरवठा विभागाची पण बदनामी होते आणि आमची तहसील कार्यालयाची पण बदनामी होते ज्या गव्हर्नमेंटची फीसनुसार जी तुमच्याकडून फीस आकारली जाईल तीच बाकी काल परवा मी आमच्या कानावर अशी न्यूज ऐकली की राशन कार्डसाठी 3,000 रुपये बनवण्यासाठी घेतात 5,000 रुपयेसाठी घेतात दलालांचं लय बाजार इकडे गरम होतं मग मी ते सर्व बंद करण्यासाठीच मी हे जे बाहेरचे बोर्ड लावलेले ते आहेत आणि माझी तुमच्याद्वारे सर्व नागरिकांना सिल्लोडच्या सर्व नागरिकांना विनंती आहे की जे तुमचं काय असेल तुम्ही इंडिव्हिज्युअल इथे माझ्यापाशी या 100% तुमचं एका दिवसामध्ये जास्तीत जास्त 2 दिवसामध्ये काम करून देण्यात येईल पण असं कुणाच्याही आहारी जाऊन स्वतःचे तुम्ही एक तर तुम्ही स्वतःहून त्यांना पैसे देता त्यांच्या मार्फत काम करून घेतात त्याच्यानं काय होतं की आमच्या पुरवठा विभागाची तहसील ऑफिसची नाव खराब होऊन जातं जर आमच्या मार्फत तुमच्याकडून काही काम होत नसेल हे होत नसेल तर तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना तुम्ही ह्याची तक्रार करू शकता पण तुम्ही असं दुसऱ्या मार्फत तुम्ही आमच्याकडे येऊ नका तुम्ही स्वतः आमच्याकडे या तुमचा काय राशन कार्ड संबंधित धान्याविषयी आमच्याशी तुम्ही चर्चा करा त्याचं 100% सोल्युशन आणि त्याचं तुम्हाला उत्तर मिळून जाईल सर अभी आपको 9 से 10 दिन हुए हैं लेकिन सुनने में आया है कि आपने अंत्योदय शिधापत्रिका वालों के लिए बड़ा काम किया है नाही ह्याच्यामध्ये कसं आहे सर जी अंत्योदय योजनेची जी शिधापत्रिका आहे ती सर्वात पहिले आपण जे अपंग व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी देतो आणि सिल्लोड तालुक्यामध्ये सध्या इष्टांक असल्यामुळे जे अंत्योदय जे अपंग लाभार्थी आहेत त्यांचे डॉक्युमेंटची शहानिशा करून त्यांचं डिसेबिलिटी सर्टिफिकेट तपासून हे करून त्यांना आम्ही अंत्योदयचा लाभ देत आहोत और जैसा कि सर ने कहा कि यहाँ पर दलालों का बाजार गर्म था तो जितने भी नाज़रीन देख रहे हैं सबको मालूम है कि दलालों का बाजार यहाँ पर किस तरह से था और ये अटी नियम देखकर यकीनन दलाल जो है तो यहाँ से दूर जाएंगे तो अपनी प्रॉब्लम खुद सर के कैबिन में आकर सर के पास रखे और सर ने वादा किया है कि 2 से 3 दिन में उनका जो है तो मामला हल कर दिया जाएगा।